नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। आज आपल्याला दिवाळीची सुट्टी पडल्यामुळे आपण गावाला गेलो होतो। जसा मी घराजवळ पोचलो तसा देवांश हातात मग घेऊन पळत आला। मला वाटलं माझं स्वागत करतो की काय, पण नाही, त्याने तो दिवाळी विशेष गाड्या धुण्याच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता। आज गाड्या धुताना गाड्या पण अगदी दात घासायच्या ब्रशनी साफ करत होते। ते बघत होतो, अचानक आपला आप्पा दिसला। अरे आप्पा, हू आर यू? अंगणातल्या गार्डन मधल्या गावात जरा जास्तच वाढलं होतं, एवढं की जसं अभयारण्यच वाटायला लागलं होतं। मग एक हत्यार घेतलं आणि गवताची गर्दी कमी करायचा प्रयत्न केला। त्याने पण काय व्हायना झाले। मग ते गावात हातानं चटकून बघितलं। तोपर्यंत माझ्या या मदतीला माझी आई धावून आली आणि तिनं पण या मोहिमेत सामील झाली। अचानक रस्त्यावर माझा मित्र किरण, त्याच्या 2 लाखाच्या या कतरीना आणि करीना रस्त्यानं जाताना दिसल्या। मग त्यांच्याजवळ किरणची विचारपूस केली। किरण कुठे? किरण इज्जतीत विचारलं, इज्जतीत सांगा की किरण कुठे? तोच तो आपला मित्र किरण। विशाल भाऊ, तुम्हाला आलेला आहे तुमचं दिवाळी सणाचं स्वागत आणि तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुला पण। धन्यवाद। गरीब शेतकरी भेंडी कानात आयफोनचे हेडफोन घालून, इयरपॉड्स घालून चाललाय। डिजिटल गरीब नाही बघा, डिजिटल म्हणजे डिजिटल गरीब आहेस काय? सुशिक्षित डिजिटल। हे बघ काय रे, इकडे आपलं हे अंगाने हे करायचं होतं। हे याचं टेंडर काय काय टेंडर काढायचं असेल तर आपण मॅनपॉवर सप्लाय करू शकतो। कसं पाहिजे असेल तसं सांग। तुमचं काही कुठं ग्रामपंचायतीत अर्ज द्यायला लागेल? ग्रामपंचायत फक्त यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट टू किरण जून करेल। देतो तुझ्याकडे देतो। ओके, असेल तर सांगा। ये संध्याकाळी मदतीची गरज लागत असेल ते आम्ही मदतीची गरज करू शकतो, मदत तुम्हाला। किरणला मदत मागितली आणि त्याने लगेच कामाला माणसं पाठवली। आणि आपलं हे सगळं काम करून घेतलं। हा आपला गावचा राजवाडा साफसफाई केलेला आणि दिवाळीमुळं रंगीत लाईटच्या दिव्यांनी सजलेला। संपूर्ण घराभोवताली केलेली रंगीत दिव्यांची लाइटिंग म्हणा, किंवा दारात काढलेली रांगोळी असो, किंवा तेलांच्या पंत्या म्हणा, सगळं कसं एकदमच भारी होतं। हे आपलं लक्ष्मीपूजन। सोबत ज्यांच्यामुळे घरात लक्ष्मी येते त्या सगळ्या गाड्यांचं पूजन करण्याची वेळ आली होती। पण आमचा जरा थोडासा लाजतोय, काहीतरी झालंय त्याला मगाशी। चेहरा दाखव तुझा, शो मी वर फेस। मगाशी त्याच्या हातात नाही फटाकडा पुसका निघाला म्हणून लाजतोय, मन दुखवलं गेलं बिचारा। हा आपला आप्पा आणि त्याचा यो ट्रॅक्टर। त्याला पण मग आपण एक मोठा सन्मान देत गाड्यांच्या बाजूला उभं करत आपल्या लक्ष्मीपूजनाला सुरुवात केली। हा आपला परिवार, जो की अजून खूप मोठा आहे। आणि ह्या आमच्या घरातल्या खऱ्या लक्ष्मी।
आमचंही कुटुंब म्हणजे एका झाडाप्रमाणे आहे, ज्याच्या फांद्या भलेही वेगळ्या असतील मात्र त्याचं खोड शेवटी एकच आहे.